आरोही सिद्धार्थ सोनावणे। सेंट झेवियर्स कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे अमोद या उपक्रमाचे तसेच पखरण 2026 या साहित्यिक अंकाचे अनावरण नुकतेच पार पडले। यंदाच्या पखरणीची संकल्पना शोध, एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड अशी असून आत्मशोध आणि सर्जनशील प्रवास यावर कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता। अमोद हा केवळ साहित्यिक उपक्रम नसून लोकजीवनातून जन्मलेला कलेचा सन्मान करणारा एक विरामंच आहे। यंदाच्या अमोदाची संकल्पना लोककला अशी असून पारंपरिक कला, लोकपरंपरा आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाला अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे। लोकगीत, लोकनृत्य, कथाकथन, हस्तकला आणि लोकस्मृती यामधून समाजाची ओळख घडते आणि हाच वारसा अमोद जपतो। या प्रसंगी राजेश देशपांडे, आदिती सारंगधर आणि केदार पळुलेकर यांची उपस्थिती लाभली। अमोद हा विचार, अभिव्यक्ती आणि संवादाला चालना देणारा साहित्यिक उपक्रम असून विद्यार्थ्यांना अंतर्मुख होण्याची आणि समाजाशी संवाद साधण्याची संधी देतो। पखरण 2026च्या माध्यमातून मराठी वाङ्मय मंडळाने साहित्य, संवेदना आणि चिंतन यांचा संगम साधत सर्जनशीलतेचा उत्सव साजरा केला। थँक्यू। आप मुंबई में आओ और कॉलेज की बात कहें तो सेंट जेवियर्स का पहला नाम आता है। क्यों आता है? सिर्फ वीटी स्टेशन नजदीक है करके नहीं, सेंट जेवियर्स की बिल्डिंग को ले लो, यहाँ के बच्चों को ले लो, यहाँ की पढ़ाई के ले लो। लेकिन आज देखा जाए तो सेंट जेवियर्स में जहाँ पे बहुत से बात करेंगे तो सेंट जेवियर्स माने कि इंग्लिश बोलने वाली कॉलेज कहते हैं, लेकिन आज यहाँ पे मराठी संस्कृति, मराठी भाषा की एक बोलबाला रही। मराठी में, सिर्फ मराठी में बातें की गई, सिर्फ बातें की नहीं, मराठी में की वेशभूषा भी यहाँ पर रही। क्या कहेंगे मैम? बेटी कैसा लग रहा था आज का कार्यक्रम? एंकरिंग कर रहे थे, बहुत अच्छा लग रहा था। आम्ही पूर्ण जो इव्हेंट होता त्याचं सूत्रसंचालन बघत होतो आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता, कारण आताच आमचे जे या हेड आहेत साहित्य विभागाच्या आणि ऑफकोर्स आमचा कोर त्या नवनवीन संकल्पना घेऊन येत राहतं आणि त्यासोबत आम्हाला मार्गदर्शन करतं की कसा पुढे घेऊन। काफी तारीफें सुनी, बहुत ताली की गड़गड़ाहट थी, जिसके पीछे आपका महम रोल था। क्या कहेंगे इसके बारे में? ऍक्च्युली रोल असा माझा नव्हता, रोल सगळ्यांचाच असतो। माझ्यासोबत ज्याने मुलाखत घेतली अथर्व नाईक, त्याने आणि मी मिळून खूप रिसर्च केला। त्याच्यामधनं या दिग्गज लोकांसाठी आम्हाला हे प्रश्न तयार करता आले आणि मराठी वाङ्मय मंडळाने नेहमीच आम्हाला सगळ्यांना खूप चान्सेस दिलेत, त्याच्यातलीच ही एक संधी होती असं मला वाटतं। मराठी वेशभूषा पहनने के बाद कैसा लग रही थी आपको? आमच्यासाठी तर हे रोजच आहे, नवीनच आहे, आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे आणि ते सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवू शकलो ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। खरं तर आमोद मध्ये आम्हाला बोलवलं, मला, आदिती आणि केदारला, यासाठी आम्ही या झेवियर कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाचे आभारी आहोत। कारण आता या तरुण मुलांबरोबर, म्हणजे आम्ही तरुणच आहोत, पण कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांबरोबर संवाद साधणं यासारखी मजा नसते आणि छान गप्पा रंगल्या, खूप अनौपचारिक होत्या, म्हणजे इन्फॉर्मल होत्या आणि तू खरं तर वेळ कमी पडला असं वाटतंय। अजून जर वेळ असता तर अजून मजा आली असती। अनेक वर्षापूर्वी जेव्हा मी महाविद्यालयात होते, रुईया महाविद्यालयात, तेव्हा स्पर्धेसाठी झेवियर्सला यायचे आणि आज अनेक वर्षांनी व्यासपीठावर मुक्तपणे बोलायला आले, त्यामुळे खूप मजा आली। मी माझे अनुभव सांगायला आलेच होते, गप्पा मारायला आलेच होते, पण काही अनुभव सिद्ध मंडळींकडून त्यांच्या कविता किंवा त्यांचे किस्से, त्यांचे अनुभव ऐकण्यात मला प्रेक्षक म्हणून बसण्यात सुद्धा खूप मजा आली आणि अर्थात सगळ्या स्टुडंट्सची एनर्जी एक वेगळी असते आणि ती एनर्जी घेऊन आम्ही चाललो आहोत, तर आनंद आहे। कुठच्याही कॉलेजला जेव्हा बोलवतात तेव्हा एक एनर्जी असते तिकडे आणि पॉझिटिव्हिटी असते, त्यामुळे कसं होतं की कॉलेजचा जो ऑडियन्स असतो ह्यांच्यासमोर कोणत्याही कलाकाराला येताना खूप आनंदच होतो। म्हणजे जेव्हा, आणि सेंट झेवियर सारखं जर चांगलं कॉलेज आहे जिथे आजही खूप वेगवेगळ्या कलांना खूप मोठ्या प्रमाणावर मान दिला जातो आणि मुलांना फार त्या कलांबद्दल अवगत केलं जातं, त्याचं डिटेलमध्ये त्या कलांच्या डिटेल जो आतला अभ्यास आहे त्या कलांच्या जवळ नेलं जातं, त्यामुळे इतकं सुंदर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज हे कॉलेज करतंय। त्यामुळे आम्हाला आज ते
गेस्ट म्हणून बोलवलं, आम्हाला खूप आनंद झाला. आम्ही मुलांबरोबर इंटरॅक्शन जेव्हा होतात त्यावेळेला नवीन एक ऊर्जा असते त्यांच्यामधली. त्यांच्यासमोर जेव्हा आपण सादर करतो त्यावेळेला एक आम्ही पण कॉलेजच्या लाईफ मधनं वरती आलेलो आर्टिस्ट आहोत. आम्हाला कलाकार म्हणून आनंद होतो नेहमी कॉलेजसाठी करताना. मला असं वाटतं की कुठेतरी लोकांमध्ये हा भ्रम आहे की सेंट झेवियर्स कॉलेज हे एक उच्चस्तरीय इंग्लिश भाषीय असे एक महाविद्यालय आहे. पण आमच्या महाविद्यालयामध्ये बरीचशी मुलं जी येतात जे अनेक भाषिक असतात आणि यात मराठी भाषिक पण आहेतच. पण मराठी वाङ्मय मंडळाचं सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते मराठी भाषेच्या बद्दल जे प्रेम इतर लोकांना ते कळावं आणि त्याला दाखवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या माध्यमाचा उपयोग आम्ही करतो त्याच्यामुळे आम्ही असं सांगू शकतो की आम्ही खरंच यशस्वी होतो त्याच्यात. पहिलं तर म्हणायला गेलं तर मराठी वाङ्मय मंडळ हे संत झेवियर्स महाविद्यालयाचं ओव्हरऑल मुंबईतलं सर्वात जुनं मराठी मंडळ आहे. तर अशा ह्या इतक्या प्रख्यात मंडळाचा आम्हाला भाग व्हायला मिळतं ही आमच्यासाठीच खूप मोठी बाब आहे. तर मराठीचं तुम्ही म्हटलं की मुंबईत प्रत्येक माणसाला कोणाला मराठी येत नाही, तर आमच्या कॉलेजमध्ये अशी बरीचशी मुलं आहेत त्यांना नाही मराठी येत. पण कुठेतरी मराठी वाङ्मय मंडळाचं खास करून विशेषतः हे असेल की ज्या मुलांना मराठी भाषा येत नाही तेही तितक्याच उत्साहाने मराठी भाषा साजरा करायला एकत्र येतात आणि कुठेतरी त्या प्रवासात ते ती भाषा समजून घेतात. महाराष्ट्र जो आहे संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये सेंट झेवियर्स कॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखी चांगली मुली जे मराठी संस्कृती वाढवण्यासाठी तुम्ही पुढे येतात. याच्या विषयात येणाऱ्या पिढीसाठी जो इंग्लिश बोलतात घरी त्यांच्या विषयात काय सांगायचं? आता असं झालंय ना की आपण ज्या काही गोष्टी शिकतो किंवा जे काही आपलं एज्युकेशन सिस्टम आहे तीच कम्प्लीट इंग्रजीत असल्यामुळे बाय डिफॉल्ट बरीचशी मुलं घरात इंग्रजी बोलतात. म्हणजे आम्ही सुद्धा बरीच जण घरात ते बाय डिफॉल्ट येतं. बट कुठेतरी आपली भाषा आहे, आपली मातृभाषेचं आपण संवर्धन करायला ऍक्टिव्हली आपल्याकडून तितकी काय म्हणतात मेहनत घेतली पाहिजे. की इंग्रजी तर सगळीकडेच आहे पण तुम्ही तुमच्या भाषेला किती महत्व द्याल, किती तुम्ही तुमच्या भाषेसाठी मेहनत कराल. माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप स्पेशल होता कारण दिस इज वन ऑफ द फर्स्ट कमिटी जी मी जॉईन केली आणि प्रिझर्विंग माय लँग्वेज अँड working for a committee so special and that has everyone has put so much hard work into. I hope the viewers enjoy it just as much as we enjoyed in making this whole program. आणि more than that I think we're doing it for आमचा culture आणि जय महाराष्ट्र. अमोद हा मागच्या 10-15 वर्षापासून चालतोय आणि मवामा मराठी वाङ्मय मंडळ 3 वर्ष जुना कमिटी आहे आणि आम्ही ती परंपरा चालवत आलोय. आमोद हा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की हा 3 दिवसाची जी मेहनत असते, जो प्रत्येक व्हॉलेंटियर, प्रत्येक हेड, प्रत्येक कोर मेंबर प्रत्येकाची मेहनत इथे दिसून येते आणि हा आय थिंक खूप स्पेशल मुवमेंट आहे कारण की ऍट दी एंड तुम्ही जी मेहनत घेता मागचे 3 महिने 4 महिने it all comes down to this place. So I think it is very special moment. सेंट झेवियर्स मध्ये मराठी वाङ्मय मंडळाची जी हिस्ट्री आहे ती खूप वर्षापासून आहे. आम्ही दरवर्षी असेच आमोद आणि जोडाक्षर सारखे कार्यक्रम करत येतो. सो आय थिंक आमच्या कॉलेजमध्ये आणि ओव्हरऑल मुंबईमध्ये सुद्धा मराठीचा मान जो आहे तो आम्ही ठेवला आहे आणि आम्ही असंच पुढे ह्याला नेहमीच घेऊन जाऊ. त्यांना आज बद्दल सांगायचं झालं म्हणजे हा उत्सव आहे आणि नुसताच मराठीचा नाही पण असा एका कल्चरलचा आमचा कल्चरचा एक उत्सव आहे आणि त्या उत्सवात ते लोकही जर आले तरी त्यांनाही या गोष्टी कळतील अशी मी खात्री देऊ शकतो कारण की त्यांनाही आवडेल. म्हणजे जरी लोकांना मराठी येत नसली किंवा समजत नसली तरी त्यांना हा जो परिसर आहे किंवा हे जे काही उपक्रम आम्ही करतो त्याच्या थ्रू त्यांना आनंद वाटेल, त्यांना एक वेगळाच उत्साह येईल कारण की एक वेगळी एनर्जी आजूबाजूला फिरत असते सगळ्या लोकांची. मी महाराष्ट्राची नाहीये, मी गोव्याची आहे. पण गोव्याची असूनही मला एक सेन्स ऑफ कम्युनिटी आहे, असं खूप फॅमिली सारखं वाटतं MVM मध्ये आणि दॅट इज बिकॉज ऑफ द पीपल. इथे जी लोक आहेत कारण ते असं मराठी भाषिक असले तरीही त्यांचं भाषावर, त्यांचं कलेवर खूप प्रेम आहे आणि हीच कला आम्ही पुढे नेण्याचा खूप प्रयत्न करतो अँड आय एम व्हेरी प्राउड टू बी अ पार्ट ऑफ MVM. आज हजारों युवकों ने आज एक संस्कृति दर्शाई. महाराष्ट्र की पावन भूमि, संतों की भूमि में सेंट झेवियर्स कॉलेज में मराठी भाषा के ऊपर एक कार्यक्रम की गई. इस कार्यक्रम में मराठी एक्टर्स थे, मराठी पेन वेशभूषा थी और सिर्फ मराठी बोलने वाले कार्यक्रम थी और ऐसे कार्यक्रमों की
मुंबई में हर एक कॉलेज में जरूरत है। जिस राज्य से आते हैं उस राज्य की भाषा जानना बहुत जरूरी होती है, जो आजकल हर जगह पे चलती है, लेकिन मराठी भाषा को मराठी तरीके से मराठी संस्कृति में करने के लिए आज सेंट जेवियर जैसी कॉलेज की हर जगह पे जरूरत है। कैमरामैन हिमांशु के साथ मैं सूर्य नारायण गौड़ा, MNC मुंबई न्यूज।